सर्वांना नमस्कार. आज इकडे संयुक्त पत्रकार परिषद ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 3 विषय आहे. पहिला नीट एक्झामच्या बाबतीत येत्या रविवारी 21 जून 2026 रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये नीट एक्झाम होणार आहे. आपल्या जिल्ह्यात एकूण 50 सेंटर्स असणार आहे आणि परीक्षा 2 वाजेपासून 5:15पर्यंत असणार आहे आणि एकूण 17,734 उमेदवार हा परीक्षामध्ये एनरोल्ड आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि जिल्ह्यामध्ये याच्यासाठी पूर्णपणे सर्व रीतीच्या तयारी झालेल्या आहे. क्वेश्चन पेपर्सचा गोपनीयता, एक्झाम सेंटर्सचा रेडीनेस आणि एक्झाम घेण्यासाठी जो काही रिक्वायरमेंट आहे ते सर्व दक्षता घेण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक सेंटर्समध्ये पोलीसच्या सुरक्षा असणार आहे आणि याच्यासोबत यावेळी प्रत्येक सेंटर्सचा ड्युटी मॅजिस्ट्रेट देण्यात आलेला आहे. आणि ह्या सेंटर्स 47 शहरी पोलीस हद्दीत आणि 3 परीक्षा ग्रामीण पोलीसच्या हद्दीत आहे. आपल्यामार्फत मी सर्व जो परीक्षार्थी त्यांना सांगू इच्छितो की पूर्ण आपला तयारी झालेला आहे, तो त्यांनी येऊन चांगल्या रीतीने एक्झाम घ्यावे. आणि एक महत्त्वाचे विषय आहे, नीट सेंटरमध्ये 1:30 म्हणजे 1:30च्या नंतर कोणताही एंट्री नाही आहे. तो सर्व जो परीक्षार्थी आहे त्यांनी व्यवस्थित नियोजन करावे आणि वेळेवर एक्झाम सेंटरमध्ये पोचवावे, ताकी लास्ट मिनिटमध्ये कोणताही गडबड होणार नाही आणि ते परीक्षापासून वंचित राहणार नाही. औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक 2026 हा पार पडतो आहे आणि उद्या त्याच्या मतदान आहे. आणि मतदानासाठी आपल्याकडे एकूण 637 मतदार आहे आणि एकूण 13 मतदान केंद्र, 9 छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि 4 जालनामध्ये असा सेटअप करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यासाठी उद्याच्या मतदानासाठी पूर्ण तयारी आपला झालेला आहे. आणि प्रत्येक पोलिंग पार्टीने आज पूर्ण त्यांचं साहित्य, मतपेटी आणि मतपत्रिका सर्व घेऊन त्यांच्या मतकेंद्रासाठी रवाना झालेला आहे. आणि उद्या पूर्णपणे 8 वाजेपासून 4 वाजेपर्यंत हा मतदान कालावधी असणार आहे. आणि आपल्याकडे एकूण 3 उमेदवार आहे आणि आपला पूर्ण निगराणी करण्यासाठी 9 क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नेमणूक करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येक पोलिंग स्टेशन्स लिमिटेड असल्यामुळे प्रत्येक पोलिंग पार्टीच्या सोबत एक पोलीस एस्कॉर्ट व्हेकल पण देण्यात आलेलं आहे, ताकी त्यांचा पूर्ण प्रवास सुरक्षित राहील आणि ते परतीचा प्रवास पण कोणत्याही घटनेशिवाय होईल. आपला तुमच्यामार्फत मी सर्वांना आवाहन करायचे की मतदारांना ते उद्या त्यांच्या मतदान हक्क सर्व येऊन व्यवस्थितरित्या आणि गोपनीयतेचा भंग होणार नाही असा बजवावे. आणि सर्व आता बऱ्याचशा माध्यमाच्या प्रतिनिधींना पण ओळखपत्र दिलेलं आहे, तो त्यांनी पण तिकडे पोलिंग स्टेशनमध्ये वगैरे गेल्यावर कोणताही फोटो या शूटिंग करताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याच्या दक्षता घ्यावी. SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता 2026 मध्ये आपल्या राज्याच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन होत आहे. याच्या अगोदर 2002 ते 2004च्या दरम्यान पूर्ण देशभरात झालेला होता. आणि आत्ता आपल्या राज्याच्या सोबत 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIRच्या मोहीम होणार आहे. आपला जिल्ह्यामध्ये आता एकूण 32,17,236 मतदार आहे आणि एकूण 3,264 मतदान केंद्र आहे. आणि मतदान केंद्र, प्रत्येक मतदान केंद्रांना एक BLO आम्ही अपॉइंट केलेला आहे, ते कार्यरत आहे. पूर्ण SIRचा शेड्यूल असा प्रकार आहे. 20 रोजी ते SIRचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
20 ते 29 पर्यंत आम्ही आपला एन्युमरेशन फॉर्म तो प्रिंटिंगच्या प्रोसेस कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर 30 जून ते 29 जुलैपर्यंत BLOच्या प्रत्यक्ष घरोघरी भेट असेल आणि त्या दरम्यान प्रत्येक मतदारांकडनं एन्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहोत. याच्यानंतर 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी होईल. प्रारूप यादीवरती दावे आणि हरकती घेण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत असेल आणि दावे व हरकती निकाली काढण्याच्या 3 ऑक्टोबरपर्यंत वेळ असणार आहे. आणि हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी आपला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. आपल्यामार्फत मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपला BLO तुमच्या घरी आल्यावर जो प्रीफिल्ड एन्युमरेशन फॉर्म देणार आहे ते सर्व मतदारांनी ना चुकता ते फॉर्म भरून द्यावे, ताकी आपला पूर्ण मोहीम सुरळीतपणे पार पडेल. त्याचबरोबर मॅपिंगचा एक्सरसाइज पण आपला आतापर्यंत 76% झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. अजून जो ज्यांच्या राहिलेलं आहे तुम्ही BLOना कॉन्टॅक्ट करून माहिती दिले तर मॅपिंगचं एक्सरसाइज पूर्ण होऊ शकतात.